श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण 19 जुलैचा दिवस प्रत्येकासाठी सारखाच असेल असे नाही, पण काही मेष राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या विचाराकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देऊ शकतो. सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात एक प्रार्थना करा. स्वामी, माझ्या रागावर संयम, माझ्या निर्णयात विवेक आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. मेष राशीचे लोक धाडसी असतात. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात असते, पण अनेकदा वेग आणि उत्साहामुळे एखादी छोटी गोष्ट दुर्लक्षित राहू शकते. आजचा दिवस कदाचित तुम्हाला थोडा संत होण्याचा संदेश देत असेल, कारण प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी वेग पुरेसा नसतो. योग्य वेळ ओळखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. घटना क्रमांक 1. एक साधा संवाद पण मनात मोठा विचार निर्माण करणारा. आज एखाद्या व्यक्तीशी झालेली साधी चर्चा दिवसभर तुमच्या मनात राहू शकते. ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असू शकते, मित्र असू शकते, कार्यालयातील सहकारी असू शकतो किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याच्याशी तुमचा फारसा संपर्क नसतो. त्यांच्या एका वाक्यामुळे तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारू शकता, मी खरोखर ज्या दिशेने चाललो आहे ती माझ्यासाठी योग्य आहे का? घाईघाईने निष्कर्ष काढू नका. काही विचार लगेच उत्तर देत नाहीत, ते हळूहळू स्पष्ट होतात. आज स्वतःला शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. घटना क्रमांक 2. अपूर्ण राहिलेल्या गोष्टींची आठवण. काही मेष राशींच्या व्यक्तींना आज एखादं अपूर्ण काम, जुनी योजना किंवा पूर्वी घेतलेले निर्णय पुन्हा आठवू शकतो. सुरुवातीला ही फक्त आठवण वाटेल, पण मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे काम पुन्हा सुरू करायलाच हवं का? जर अशी भावना मनात आली तर लगेच कृती करण्याऐवजी एक छोटी यादी तयार करा. काय बदललं आहे? आता तुमच्याकडे कोणती नवी माहिती आहे? पूर्वीची चूक पुन्हा होणार नाही यासाठी काय करता येईल? अनेकदा जुनी स्वप्न परत येतात, कारण आपण आता त्यांच्यासाठी अधिक तयार असतो. घटना क्रमांक 3. कामातील एक छोटा क्षण. आज कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासात एखादी छोटी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. पहिल्या नजरेत ती साधी वाटेल, पण तिचं प्रामाणिकपणे केलेलं काम पुढे तुमच्याबद्दलची चांगली प्रतिमा तयार करू शकतं. आज स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. तुमच्या कामाची गुणवत्ता तुमच्या वतीने बोलू द्या. स्वामी समर्थांचा आजचा संदेश: धैर्य म्हणजे मोठा आवाज नाही, धैर्य म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शांत ताकद. आज जर मनात गोंधळ असेल तर उत्तर शोधण्यासाठी धावू नका. काही क्षण नामस्मरण करा, मन शांत होऊ द्या, मगच पुढचं पाऊल ठरवा. आज आपण अशा घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला सारख्याच लागू होतील असे नाही, पण अनेकांना त्या स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाशी जोडलेल्या वाटू शकतात. आजचा दिवस एक गोष्ट शिकवू शकतो: जीवनात प्रत्येक बदल मोठ्या आवाजाने होत नाही. काही बदल अगदी शांतपणे सुरू होतात आणि नंतर त्यांचे महत्त्व लक्षात येते. घटना क्रमांक 4. एक अनपेक्षित संदेश किंवा भेट. आज काही मेष राशींच्या व्यक्तींना एखादा फोन, संदेश किंवा अचानक झालेली भेट मनात अनेक विचार निर्माण करू शकते. हा संपर्क जुना मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा पूर्वी संपर्कात असलेल्या व्यक्तीकडून असू शकतो. सुरुवातीला हा फक्त साधा संवाद वाटेल, पण त्या संभाषणातील एखादं वाक्य दिवसभर तुमच्या मनात राहू शकतं. स्वतःला विचारा, ही परिस्थिती मला काही नवीन शिकवत आहे का? प्रत्येक जुना संपर्क पुन्हा पूर्वीसारखाच होईल असे नाही, पण प्रत्येक भेट तुम्हाला एखादा नवीन दृष्टिकोन देऊ शकते. घटना क्रमांक 5. आर्थिक निर्णयात संयमाची गरज. आज एखादी वस्तू, योजना किंवा आर्थिक प्रस्ताव तुमचं लक्ष वेधू शकतो. मेष राशींच्या व्यक्ती उत्साहाने निर्णय घेतात, पण आज थोडा विचार करण्याची गरज भासू शकते. जर कोणताही खर्च लगेच करावा असं वाटत असेल तर स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्या गरजेसाठी आहे की क्षणिक उत्साहासाठी? काही वेळ थांबून पुन्हा विचार केल्यास अधिक स्पष्टता मिळू शकते. आर्थिक शिस्त म्हणजे फक्त पैसे वाचवणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. घटना क्रमांक 6. नात्यातील न बोललेले शब्द. आज तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल काही भावना असू शकतात ज्या तुम्ही बराच काळ व्यक्त केल्या नाहीत. कधीकधी नात्यातील सर्वात मोठी समस्या वाद नसते, तर संवादाचा अभाव असतो. जर योग्य वेळ मिळाला तर समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्ण ऐका. दोष देण्याऐवजी स्वतःची भावना शांतपणे सांगा. एक संयमी संवाद अनेक गैरसमज कमी करू शकतो. लक्षात ठेवा, विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही, तो सातत्यपूर्ण वागणुकीतून निर्माण होतो. आजचा विचार आहे: मेष राशींच्या व्यक्ती अनेकदा पुढे धावण्यात इतक्या व्यस्त असतात की त्यांनी किती प्रगती केली आहे हे पाहायला वेळच मिळत नाही. आज काही क्षण स्वतःसाठी काढा. गेल्या काही महिन्यात तुम्ही काय शिकलात, कोणत्या अडचणींवर मात केली आणि पुढे कोणत्या गोष्टी सुधारायच्या आहेत याचा शांतपणे विचार करा.
स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याच्यासाठी बाहेरची प्रत्येक अडचण लहान होत जाते. आज परिस्थितीपेक्षा तुमची प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची ठरू शकते. घाईपेक्षा संयम, रागापेक्षा समजूतदारपणा आणि भीतीपेक्षा विश्वास निवडा. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या मध्यभागी आलो आहोत. या पुढील काही घटना प्रत्येकाला तंतोतंत लागू होतीलच असे नाही, पण अनेक मेष राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या परिस्थितीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास मदत करू शकतात. घटना क्रमांक 7. स्वतःच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची वेळ. आज तुम्ही काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एखाद्या निर्णयाकडे पुन्हा पाहण्याची गरज वाटू शकते. पहिल्या क्षणी तो निर्णय योग्य वाटला असेल, पण आता काही नवीन माहिती, अनुभव किंवा परिस्थितीमुळे तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. याचा अर्थ पूर्वीचा निर्णय चुकीचाच होता असे नाही, तर आजचा दिवस तुम्हाला हे शिकवू शकतो की शहाणपण म्हणजे हट्टाने जुना निर्णय टिकवणे नव्हे, तर योग्य वाटल्यास तो सुधारण्याची तयारी ठेवणे. स्वतःला विचारा, मी बदलाला विरोध करतोय की बदलाची भीती वाटतेय. घटना क्रमांक 8. कामातील एक छोटा बदल पण मोठा परिणाम. आज एखाद्या कामात छोटासा बदल करण्याची संधी मिळू शकते. ते काम करण्याची पद्धत असू शकते, तुमचा वेळ व्यवस्थापित करण्याची पद्धत असू शकते, किंवा एखाद्या सहकार्याशी संवाद साधण्याची शैली असू शकते. अनेकदा मोठे यश एका मोठ्या निर्णयामुळे नाही, तर रोज केलेल्या छोट्या सुधारणांमुळे मिळते. आज स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज 1% चांगला काय करू शकतो? हा प्रश्नच तुमच्या प्रगतीची सुरुवात ठरू शकते. घटना क्रमांक 9. मनातील अपेक्षा आणि वास्तव. मेष राशीचे लोक मनापासून नाती जपतात, पण कधीकधी ते समोरच्यानेही आपल्यासारखंच वागावं अशी अपेक्षा ठेवतात. आज जर एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर लगेच निष्कर्ष काढू नका. प्रत्येकाची परिस्थिती, भावना, विचार वेगळे असतात. एक शांत संवाद, थोडा संयम आणि समजून घेण्याची तयारी अनेक गैरसमज दूर करू शकते. कधीकधी नातं बदलत नाही, फक्त आपण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजचा आत्मचिंतनाचा प्रश्न आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज मी कोणती एक गोष्ट शिकलो जी उद्या मला अधिक चांगला माणूस बनवू शकते? हा प्रश्न दररोज विचारण्याची सवय तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. स्वामी समर्थांचा संदेश, जो स्वतःच्या चुका मान्य करतो तो पराभूत होत नाही, तो अधिक शहाणा होत जातो. आज जर एखादी चूक लक्षात आली तर स्वतःला दोष देऊ नका, ती दुरुस्त करण्याचं धैर्य ठेवा. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेकांना स्वतःच्या आयुष्यातील काही शांत पण महत्त्वाच्या गोष्टी नव्याने जाणवू शकतात. मेष राशींच्या व्यक्तींची ओळख त्यांच्या धाडसामुळे आहे, पण प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी धाडस पुरेसं नसतं. कधी थांबायचं, कधी ऐकायचं आणि कधी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायचं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. घटना क्रमांक 10. घरातील शांत बदलांकडे लक्ष द्या. आज घरातील वातावरणात एखादा छोटासा बदल जाणवू शकतो. कदाचित एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा शांत असेल किंवा एखाद्या विषयावर वेगळं मत मांडेल. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शांतता ही रागाचीच असते असं नाही. कधीकधी समोरची व्यक्ती फक्त समजून घेणाऱ्या कानांची वाट पाहत असते. आज तुम्ही संयमाने ऐकलं तर एखादा गैरसमज मोठा होण्यापासून थांबवू शकता. घटना क्रमांक 11. तुमच्या क्षमतेची जाणीव करून देणारा क्षण. आज एखादं असं काम तुमच्यासमोर येऊ शकतं ज्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. पहिला विचार असा येऊ शकतो, हे माझ्याकडून होईल का? पण लक्षात ठेवा, मेष राशींच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या क्षमतेचा कमी अंदाज घेतात. कामाला छोटे टप्पे द्या. एका वेळी एक पाऊल टाका. अनेकदा आत्मविश्वास हा सुरुवातीचा नसतो, तो कृती करताना निर्माण होतो. घटना क्रमांक 12. जुन्या आठवणींचा अर्थ बदलू शकतो. आज एखादं गाणं, एखादा फोटो किंवा एखादं ठिकाण तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देऊ शकतं. त्या आठवणींमध्ये अडकून राहू नका. स्वतःला विचारा, या अनुभवाने मला काय शिकवलं? भूतकाळ आपल्याला मागे खेचण्यासाठी नसतो, तो आपल्याला अधिक शहाणं बनवण्यासाठी असतो. आज ज्या आठवणींकडे दुःख म्हणून नाही, तर अनुभव म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा. आज शरीरापेक्षा मनाला विश्रांतीची गरज जास्त जाणवू शकते. जर दिवसभर धावपळ झाली असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे मोबाईलपासून दूर राहा. दीर्घ श्वास घ्या, शांत वातावरणात बसा. अनेकांना अशा छोट्या सवयींमुळे मन अधिक स्थिर ठेवण्यास मदत होते. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश, जो प्रत्येक अनुभवातून शिकतो त्याच्यासाठी अपयशही पुढच्या यशाची तयारी बनतं. आज परिस्थिती परिपूर्ण नसली तरी तुमची प्रतिक्रिया परिपक्व असू शकते आणि अनेकदा हाच खरा विजय असतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर मनापासून धन्यवाद. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण अनेक जीवनस्थिती, निर्णय आणि आत्मचिंतनाचे मुद्दे पाहिले.
आता शेवटच्या 3 घटनांकडे वळूयात. घटना क्रमांक 13. स्वतःबद्दलची एक नवीन जाणीव. आज एखाद्या छोट्या प्रसंगामुळे तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन जाणवू शकतं. कदाचित तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक संयमी झाला आहात किंवा एखाद्या जुन्या भीतीवर मात केली आहे. अशा छोट्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. मोठे परिवर्तन अनेकदा अशाच लहान पावलांनी सुरू होते. घटना क्रमांक 14. योग्य सल्ला योग्य वेळी मिळू शकतो. आज एखाद्या अनुभवी व्यक्तीचं एखादं साधं वाक्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. ते शिक्षक असू शकतात, ज्येष्ठ व्यक्ती असू शकतात किंवा तुमचा विश्वासू मित्र. सल्ला ऐकताना लगेच स्वीकारायचा किंवा नाकारायचा निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा. कधीकधी बाहेरचा दृष्टिकोन आपल्याला स्वतःबद्दलही काही नवीन दाखवतो. घटना क्रमांक 15. दिवसाची सर्वात महत्त्वाचा संदेश. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ शकतो. तुमच्या आयुष्याची दिशा एका दिवसाने ठरत नाही. ती ठरते तुमच्या रोजच्या सवयींनी, रोजच्या निर्णयांनी आणि रोज स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवण्याच्या प्रयत्नांनी. जर आज तुम्ही एक छोटा सकारात्मक बदल सुरू केला तर त्याचं मोठं फळ पुढे मिळू शकतं. आज काही मिनिटे शांतपणे बसा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि मनात प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, योग्य कृती करण्याची शक्ती आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता द्या. अनेक भक्तांसाठी अशी प्रार्थना मनाला स्थैर्य देणारी ठरते. मेष राशींच्या व्यक्तींनो, तुमच्याकडे धाडस आहे, ऊर्जा आहे आणि संकटानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे. पण त्या ताकदीसोबत संयम, समजूतदारपणा आणि सातत्य जोडलं तर तुमचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. भूतकाळातून धडा घ्या, वर्तमानात कृती करा आणि भविष्याकडे आशेने पहा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबत आजपासून सुरू करणार असलेली एक चांगली सवय देखील लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशा सखोल राशी भविष्यासाठी स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.